स्त्री जन्माही तुझी कहाणी, स्त्री जन्माही तुझी कहाणी। काल झाला अहिल्ये उषकाल झाला, अहिल्ये उषकाल झाला। उठ योगिनी सरे यामिनी अरुण शिखी बोलला, उषकाल झाला खरोखर उषकाल झाला, अहिल्ये उषकाल झाला। नाही नाथा रजनी अजनी शुक्र कुठे उगवला, उगवून यातो असेल देवी गगनी मावळला। ऐक नाद ते आम्रतरूवर गाती वन कोकिळा, गाती वन कोकिळा खरचा उषकाल झाला, अहिल्ये उषकाल झाला। उषशय्येवर अंग टाकले डोळे मी झाकिले, उषशय्येवर अंग टाकले डोळे मी झाकिले। इतक्या लवकर कसे रात्रीचे प्रहर निघून गेले, सुख संवादी उमगत नाही काळ किती गेला। सुख तो मानव पक्षी जाणती अचूक सखे वेळा। अरुण शिखी बोलला अहिल्ये उषकाल झाला, अहिल्ये उषकाल झाला। हाक मारुनी जागविले का मजसी हो प्रेमळा, हाक मारुनी जागविले का मजसी हो प्रेमळा। सत्वर देई उत्तरीय मी जातो स्नानाला, कोठला उषकाल झाला, सुगंधाजुनी कसा न येई फुलता कमळातला, सुगंधाजुनी कसा न येई फुलता कमळातला। अंधकारही विरला नाही तपोवनी भरला, अजुनी दाटे निज लोचनी आळस खेळे गात्रामधुनी। कामिनी अजुनी रजनी वनी कामिनी, निशिथ समय आला कोठला उषकाल झाला। या लेखक या। मोठा पेच प्रसंग निर्माण झालाच असतो काय रे? आणि सिगारेट ओढूची हुक्की आली आणि खिशातच दमडा नाही। अरे माझ्याकडे भरलेला आहे ना टिनगत। थँक्यू। बाकी अशा त्यांनी परफॉर्मन्स मोठा ग्रँड दिला। काँग्रेस। थँक्यू व्हेरी मच। विश्वास तू काहीतरी विशेष लिहिशील अशी माझी अपेक्षा होती। विशेष म्हणजे? त्या बिचाऱ्या अहिल्याचा काही दोष नसताना त्या मूर्ख गौतमानं तिलाच काय शाप द्यावा? भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृती ही आपली भारतीय संस्कृती म्हणजे पुराणातली वांगी पौराणिक पद्धतीने विकली तरच ती खपतात। म्हणजे असं की मी जर हे काव्य स्वतः लिहिलं असतं ना तर काय वेगळं झालं असतं। कसं? इंद्राच्या पापाचं प्रायश्चित्त अहिलेला देणारा गौतम माझ्या ऋषीजनाने वाळीत टाकला असता
आणि भ्रष्ट आहिल्याशी एखाद्या तपोधन ऋषींनी पुन्हा लग्न केलं. ही काय अगदी बरोबर. भ्रष्ट स्त्रीचा पुन्हा स्वीकार ही कल्पनाच पटत नाही. हेच तर दुर्दैव. स्त्रीवर होत असलेला अन्याय स्त्रीला समजत नाही. अन्यायाला नीती समजता तुम्ही. स्त्री एकदा कलंकित झाली की तिचं जीवन संपलं. अहो पण बळजबरीने एखाद्या स्त्रीला जर कोणी बाटवलं तर त्यात त्या स्त्रीचा काय दोष? मनाला लागलेला कलंक हा व्यभिचार आणि देह विटाळ जाणं हा अपघात. मला नाही पटत. तुम्हाला नाही ते पटायचं. अच्छा जगदीश, मी जातो. काय रे? नाही, रात्रीच्या पॅसेंजरने मला जायचंय बॉम्बेला. बरं आता परत केव्हा यायला? परत येऊ केव्हा तरी. अरे धूम की तू काय रोज उगवतोय? ए पण मला एक वाट खर्चाला काही 4 सिगरेट देखील. तो पण डावा घेऊन. अच्छा थँक्यू. बाय आईला ताई. नमस्ते. नमस्ते. चल ताई आता बघू. आले हा. अगदी 5 मिनिटात कपडे बदलून येते. लवकर ये. काय प्रकाश, झोप कशी काय लागेल? छान लागेल. चाकणाचा तांदूळ नाही झाला त्याच्यामुळेच नाही. ठेव ठेव नको ठेव. काय रे कृष्णा, आशा उठली नाही का? तिची आता मध्यान रात्र सुरू झाली असेल. जागेपणापेक्षा झोपण्यातच तिचा अर्धे केलं. आणि जागी असते तेव्हा डोळे मोठे मोठे करून कुठेतरी पाहत असेल ना. स्वप्नातच वय असते. स्वप्नावर राजकन्याच आहे की कृष्णा. अरे उठवता येणार? नको दादा. का रे? रात्रभर जागल्या आहेत त्या. झोपू द्या त्यांना. झोपू द्या काय? 8 वाजून गेले. उद्या सासरी गेल्यावर त्यांच्या भाग्यानं त्यांना सासर ही तसंच मिळत. आईची जागा सासू भरून काढी. घ्या ना दादा. असू दे असू दे. बरं बिस्किट घेऊन येतो. हा प्रकाश, आमची आई वारली आणि जाताना या म्हाताऱ्याजवळ आपली माया ठेवून गेली. विलक्षण काळजी करतो आम्हा दोघांची. त्याला दुसरं कोणी नाही वाटत. त्याचं सबंध आयुष्य गेलं या घरात आम्हाला कडी खांद्यावर खेळवण्यात. असाच एकटा जीव सदाशिव. ताईसाहेब उठल्या ती बरं का दादा साहेब. ताईसाहेब उठल्या ती. आंघोळ देखील झाली त्यांची. असं छान छान. अरे मग बोलव की त्याला खाली चहा. वय वय बनवतो. ताईसाहेब, अहो ताईसाहेब. आले आले. काय ग, किती वेळ झोपायचं? सुरूशी दिसतेस. अरे मी केव्हाच उठले. माझी आंघोळ सुद्धा झाली की. ते दिसतच आहे. म्हणजे मोकळे केस यानं छान दिसतात नाही? काय नाही. असं आलं लक्षात. अय्या मी विसरलीच की. काय ना? अरे ट्रिपला जायचं ते. ही बघ भूताळ आली ना. आणि माझी अजून काहीच तयारी झाली नाही. ए कृष्णा लवकर बॅग भर ना. आशावर कपडे बदलायला गेली आहे. या ना या. अय्या प्रकाश, काल रात्रभर तुमचा मुक्काम इथंच होता वाटतं. हो ना. त्यात काय आश्चर्य मी सप्ते. शंकर कैलासात राहतो, विष्णू समुद्रात झोपतो. प्राचीन काळापासून बायकांचं माहेरघर पुरुषांना प्रिय आहे. आम्हाला माहित नव्हतं हे. असं त्याबद्दल कधीच बोलली नाही. तिला माहित नाही. मीच ठरवलं. बरं झालं. आता अचानक चिडवायला. अरे पण सगळे जाणार कुठे? अहो तुम्ही पण येणार आहात ना महाबळेश्वरला? नाही. कालच ठरवलं ट्रिपला जायचं. हा असं मला माहित नाही. नाही तर रजा काढली असती मी तुम्हाला सांगायचं विसरलो होते. लग्न झालं नाही तो रे असं. मग लग्न झाल्यावर काय काय विसरायला कोण जाणे. आम्ही तयार आहोत. दादा आम्ही जातो बरं का? चला. ताईसाहेब, अरे
आमच्या चहा बी काय आहे का नाही? आपल्याला फार भूक लागली मला. हे कुठे निघाले? यांची म्हणजे अगं यांची ही म्हणजे आशा. आशा म्हणजे यांची आकांक्षा. अरे आशा म्हणजे आशा आगाचे. आता आशा आगाचे आणि मग आशा प्रकाश इनामदार. आशा प्रकाश इनामदार. आशा प्रकाश इनामदार. अहो प्रकाश, बोलवा तुमच्या भावी महाराणीला. म्हटलं जेवणाची वेळ झाली, एकटीच कसला जलविहार करते? प्रीतीच्या गाण्याने पाण्याचं गुलाब पाणी होईल म्हणा. आशा आशा आशा.
कशाला बरोबर न्यायची? अरे यार, कोवळ्या पाडसाचं माल खायलाच का कधी? चला गाडीला घेतो. आशाताई, तुमच्यासाठी ताजी ताजी गुलाबाची फुलं आणल्या तिने. फेकून देते गुलाबाची फुलं माझ्यासमोर आणू नको. ताई साहेब, कळीवर फुलं घातल्याशिवाय एक दिवस बी जात होता तुमचा. पण आजच काय झालं या? काय झालं? काय झालं? फेकून देते गुलाबाची फुलं. शांत, माझ्या दृष्टीसमोर सुद्धा आणू नको. ताई साहेब, ताई साहेब, आशाताई, काय झालं? आशाताई, कालिदा, आशाताई, काय होतंय तुम्हाला? कृष्ण, कृष्ण, जगात स्त्रीचा जन्म झाला तो केवळ पुरुषाची वासना पूर्ण करता यावी म्हणूनच करे. मसनी कळला नाही तुमचा सवाल. अवघड आहे, माझा प्रश्नच अवघड आहे. माझा मला देखील कळला नाही. हे बघा, बघा डोळे भरले तुमचे. रडू नका. नाही, आता मी मुळीच रडणार नाही. हसेन, अगदी पूर्वीसारखेच हसेन. घाबरायला? ह्या जीप मोटारी पाहिल्या की मला वाटतं ते आपल्याला चिरडून पुढे जातील. तुला का कशाला चिरडायला गेलं त्या? चल. काय रे कृष्णा, काय करत होता? या आंब्याच्या आळ्यात कडुलिंब उगवला होता. मुळासकट उपटून काढला लेकाला. अरे पण आधी तिथे लावला कशाला कडुलिंब? कोण लावतंय त्याला? कावळ्याने टाकलेलं बी. जमिनीला काय पोटात पडल ते फुलवायचं.
मध्ये आपली ताई नोकऱ्या घेते का रे? अभ्यासाकरता जागत बसते त्याचा हा परिणाम. जागरणता नाही हा प्रकार दादा. म्हणजे मी नाही समजलो. काहीतरी विपरीत घडलं या. तो प्रकाश गाढवत आहे. आपल्याकडे आलं असं ना आलं जातीला थोडं तावायला दे. आशा 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 काय होतं तुला? असं काय करते? सांगा मला. मला सांगायचं नाही का? मनाचा पकड करून जे मी ओठापर्यंत येऊ दिलं नाही त्याबद्दल निसर्गाने चारवणे ठोकले. म्हणजे तुला घराण्याचं नाव राखायचं असेल, जगात उजळ माथ्यानं वावरायचं असेल तर मला विष दे. दादा मला विष दे रे, विष दे. तुझ्या मायेच्या हातानं माझ्या कलंकित आयुष्याचं शेवट करून कलंकित मग हे मी काम पुराचं. त्याचं नाव माहित नाही, गाव माहित नाही, चेहरा सुद्धा आठवत नाही. त्या दिवशी तो आला. तुझा काहीच दोष नाही. दोषीचा सुटला आणि शिक्षा मी भोगते. त्याची वेळी मला सांगितलं असतं तर माझी जीभ धरली नाही. मी बोलले, माझ्या शब्दाला अर्थ आला नाही. दादा, मी तुझं घराला बुडवलं. मला टाळ कर. नाही. दादा, तुझ्या लाडक्या बहिणीला एवढी ओवाळणी घाल रे दादा. निरपराध आहेस. निरपराध आहेस तू काय? घाबरू नको बेटा. घाबरू नको बेटा. मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा पाठीशी राहायला हवं होतं तेव्हा राहायला नाही. तेव्हा येण्याच काढलं या म्हाताऱ्याला. लहान मुल आईला लाथा मारतो ती त्याच्यावर रागावते का कृष्णा? चुकलो मी त्या दिवशी. तू मात्र ही गोष्ट कुणाजवळ सांगू नकोस ना. कसा सांगल? माझ्या लेकीची बेहबरू मी कसा बोल? पण आता पुढं कसं करणार? चल आपण ठरवूया. मला बी संगती घेऊन चला. तुला येऊन कसं चालेल कृष्णा? घर कोण सांभाळणार? झाडाची रुपटी कोण जतन करणार? होय, ते बी खरंच. तुम्ही माघारी येस तर ही झाडच माझी ताई आणि दादा. जा दादा, माझ्या ताईच्या अंगाचा मळ धुवून काढा, तिला निर्मळ राखा. जा, लवकर माघारी या.
आणि त्याला इकडे ताई. नको रे दादा, माझ्या आयुष्याचं पहिलं फळ आहे हे. फळ कसलं? देवाला तुझ्या गळ्यात बांधायला धुंडा आहे हा. याला दूर कर, नाही तर बुरशील ताई. उरले तर आहे, आता मरण येतो जगणार. कधी हाती मिठी सोडणार नाही दादा. फक्त हट्ट करू नको. अजून कुणाला काही माहित नाही. काशीची वार्ता महाराष्ट्रात पोहोचणार नाही आणि कुणाला कसलाही संशय येणार नाही. कोणाच्या कानी जाण्यापूर्वी तुझे जिवंत रडत फेकून दे. फेकू कशी? माझ्या काळजाचा गाभा आहे हा. हे मूल माझं आहे, मी त्याची आई आहे. सध्या चांगुड्याचं पावित्र्य माझ्या अंगी नाही. मी माझ्या बाळाच्या नरडीला नख नाही लावू देणार. मग हे पाप नाहीच कसं होणार? बहिणीचं पाप पोटी घातलं आणि हे आजारी बाळावर काय इतका कठोर झाला. यानं काय केलं रे? जगाचा विषारी बाळ ह्याच्या नागपुरापर्यंत तरी पोचला आहे का? तू साऱ्या जगाला याला क्षमा केली पाहिजे. जन्माला आला हा त्याचा अपराध का? हा ते निष्पाप आहे रे. निष्पाप कोण आणि अपराधी कोण हे जग पाहत नाही. पुन्हा सुद्धा पापी ठरवतील ते. समाजाचे डोळे आधू आहेत, कान तिखट आहेत आणि अंतःकरण दगडी आहे. पाप लपवता आलं तर ते पचतं. समाज फार खोलात शिरत नाही आणि त्या समाजात आम्हाला नांदायचं आहे. घराण्याच्या आबरूसाठी तुम्ही माया सोड. आण त्याला इथे. दादा, याला घेऊन मी कुठे दूर जाईल? तीच मागून याला वाढवीन. तू सांग जगाला तुझी बहीण अशा मेली. माझी बहीण पापाच्या पोराला घेऊन धावता फिरत आहे. ते मी सहन करणार नाही. मी पाया पडते तुझ्या. परत पापाच्या पाण्यातून करुणा करते. दादा! आप महाराष्ट्र मालूम होती है? हो. आपण? हम बंगाली हैं। पूरब बंगाल में हमारा गांव है, नवाखली। आप? मुंबई की. तो आप थोड़ी बहुत हिंदी भी जानती होंगी? हो. आपके पति? नाही नाही, मी विधवा आहे. मुंबईत माझा भाऊ असतो, त्याच्याकडेच असते मी. निर्मला, ओ निर्मला. आई आई. जय गंगे भागीरथी. अरेच्या, हे मूल कुणाचं आहे? कुणाचं आहे हे मूल? कुणाचं आहे? तुमच्यापैकी कुणाचं आहे का हे मूल? अरे अरे, इस पापी ने काशी में पाप किया. राम राम. गंगा जी का जल पवित्र किया, समझा पानी खराब किया. हाय हाय, कैसा फूल सा बच्चा है. किसी कुंवारी वारी का होगा. लोक लाज से बचने के लिए गंगा में फेंक गई. हाँ, ये किसी धोखा भी हो सकता है. अरे, इस पर कुछ लिखा है. सिर्फ इतने से क्या समझेगा? पण मी याला घेऊन काय करू? पालना चाहिए. अच्छा है लड़का, लाइए मैं संभालूंगी. हाँ 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 निर्मला, इसे लेकर क्या करोगी? मेरी माँ हम लोगों को घर में रहने न देगी. भगवान जाने ये किस कौम का है. देवी जी, तो आप ही ले जाइए इसे. धर्म होगा. या किसी अनाथ आश्रम में सौंपा है.
याला पोचवाल का आश्रम मध्ये? ना ना, ये आफत मेरी बस की नाही. बाई तुम्ही गंगांना मुग्ध म्हणायची कारवाणू. आपण पोचवाल का? मैं क्यों पड़ो ಈ झंझट में? तुम्ही ಆಶ್ರಮದೊಳಗೆ ಕೊಟ್ಟು ಬಿಡು, ನನಗೇನು ಬಾಯ್ದು. ಪವಿತ್ರ तुम्ही तरी पोचवाल का? What can I do with this, sir? I have no home. Sorry. बाई याला संभाळाल का? मुझे तो 7 बच्चे हैं, इसीलिए तो काशी यात्रा करने आई हूँ. बाई देवी जी, आप ही इस बच्चे को घर ले जाइए, इसको पाल पोस कर बड़ा कीजिए. मैं जरूर ले जाती, मगर हमारे घर में अशांति हो जाएगी. हमारे घर के लोग बहुत ही पुराने ख्यालात के हैं. मैं आपको पैसे देती हूँ, इनको पाल पोस कर उसकी रक्षा कीजिए. नको नको, मी संभाळीन याला. बहुत अच्छा. आपका पता? कमला देशपांडे, केर ऑफ दिनकर साने, कृष्ण निवास, शिवाजी पार्क, दादर. अरे वरे हे काय रे, खाली कुणीच नाही. अक्का आला नाही का अजून तीर्थयात्रे? नाही. अरे पण तू काय आलास पुण्यावर? मी काल सकाळी आलो. झालं पुस्तक प्रसिद्ध? हो. हे घे. वा, अहिल्याचे अश्रू. छान नाव आहे. पसंत पडलं? होय. अरे चा, माझ्या भगिनी श्री कमलाबाई देशपांडे यास अर्पण. माझ्या अक्काला अर्पण केलं तुम्ही पुस्तक? हो. नाहीतर बिचारा मराठी लेखक आपली कृतज्ञता आणखी कोणत्या मार्गाने व्यक्त करणार? अच्छा जाऊ तुम्ही. चहा घेऊन जा की. चहा? हो. तुझ्या हातचा? काय झालं? नाही, हॉटेलमध्ये मिळतो की तसा. बरं आहे. अरे हो, अक्का केव्हा येणार म्हणून? केव्हा येणार काय कळलं नाही अजून. असं? हो, दसऱ्याचं सोनं म्हणून आपट्याची पानं वाटतात ना, तशी माझी पुस्तक माझ्या दोस्तांना वाटून होतो. अच्छा अच्छा, बाय बाय. संध्याकाळी येईन. येस. हा. 'भाऊ, अक्का आली वाटतं. ए भाऊ. अक्का, अशी एकाएकी कशी आलीस तू? आले या बाळासाठी. बाळ? कुणात आणलं? गंगामाईचा प्रसाद आहे हा. प्रसाद म्हणजे? आज चल सांगते तुला. बर बर. दोन महिन्यांनी परत आली बाया. मूर्त महिन्याच्यातलं दिसतंय. काहीतरी भानगड दिसते. दिसायचे काय, चक्क पोरच घेऊन आली. कोण कुणाचं? कुणी उठ्यात घेतलं? घेतलं नाही, घेणार आहे. कुणाचं? तुमचं. कोण घेणार आहे? म्हैसूरचा राजा. बुक्कीत कुजबुजतो कधी तर म्हणे माझं नाक मध्ये. हा हा, म्हणजे भीष्मासारखा गंगापुत्र आहे म्हण क्या? वा, बरा सापडला तुझ्या हाती. आपण याला आता वाढवू, मोठा करू, खूप शिकू. शिकशील ना राजा? हा, शिकणार. बॅरिस्टर होणार काय? हा, इतके दिवस तुला करमत नव्हतं नाही का? रोज वाळकेश्वर आणि गावदेवी करत बसत होते. आता तुला छान करमणूक झाली. बोलायचं नाही. हा अक्का, ह्याला कणी आता एक मी छान पाळणा आणतो. पाळणा गेला आणि लढायचं नाही. हा, लढू नको. देवकीचे बाळबाई नंदा
खावा नाही माझ्या लाडक्या कृष्णाला माझ्या लाडक्या कृष्णाला आई बाप खावा नाही माझ्या लाडक्या कृष्णाला त्याच्या माऊलीचा दैवी मथुरेची बंदी शाळा त्याच्या माऊलीचा दैवी मथुरेची बंदी शाळा तिच्या काळजाची माया माझ्या उरी हाले देवकीचे बाळबाई नंदा घरी आले देवकीचे बाळबाई नंदा घरी आले. मांडीवर मूल घेतलेल्या ज्योतीसारखी दिसतेस. ज्योती सुवासिनींची देवता भाऊ. मी विधवा. माझ्या कपाळी कुंकू नाही. तू देखील कुंकू लावत जा ना अक्का. त्याला काय होतंय? होतंय काय पण प्रेताला शृंगारून करायचंय काय आता? अरे देवळात देव नाही मग शिखरावर निशाण कशाला? जाऊ दे. थांब हं, मी तुला चहा घेऊन येते. अरे 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 रडायला काय झालं? ये मी घेतो. अरे मूल कुठलं आणलंय? माझं नाही अक्काचं. अक्काचं? काहीतरी काय सांगतोस? अरे असतोच काय म्हणजे खरंच तीर्थयात्रेहून येताना आणलं तिने. तीर्थयात्रेहून? हो हो. म्हणजे होय का अक्का? ही जिवंत बावली कुठल्या बाजारात आणलीत तुम्ही? गंगेत वाहत आलं ते घेऊन मी घरी आले. याला आई हवी होती, मला बाळ पाहिजे होतं. किती छान बोलात अक्का. असाच विचार तुम्ही पुनर्विवाहाच्या बाबतीत केलात तर? विश्वास, तिने कितीदा सांगितले तुला, पुन्हा पुन्हा कशाला प्रश्न विचारतोस? अरे तिला ते या जन्मात पटणार नाही. अरे पण सारं आयुष्य असं संन्यासिनीसारखं काढायचं म्हणजे त्यात काय? तू नाहीच ब्रह्मचार्याचं व्रत चालवलं. मला लग्न करणं परवडतच नाही. ते काय रे? अरे स्वतःचं पोट भरण्या इतके सुद्धा मी पैसे मिळू शकत नाही. माझी अडचण आहे ती आर्थिक अडचण आहे. आणि हिची भावनात्मक आहे. पतीवर विलक्षण प्रेम असलं पाहिजे अक्कांचं. हिंदू स्त्री आपल्या पतीवर प्रेम करीत नाही विश्वास, भक्ती करते, त्याला देव मानते. पण मग देव कधी मरतो का? मरतो ते माणूस. आपल्या निष्ठेने स्त्रिया माणसाला देव पण देतात. अरे तेच माझं म्हणणं आहे. याने हे भाग्य एखाद्या अभागी विदुराला का देऊ नये? दुसरे काही विषय नाहीत का तुम्हाला बोलायला? अरे हिचं बाळपण समयीच्या प्रकाशात वाढलंय. हिच्या डोळ्यानं विजेचा प्रकाश सहन होणार नाही. विश्वास, तुम्हाला मांडवा खालनं मिरवायची हौसच आली असेल तर भाऊचं लग्न जमवा, मला वहिनी आणा. मग बघा, माझे डोळे ओलावलेले देखील दिसायचे नाहीत तुम्हाला. कल्पना छान आहे. वा, म्हणजे आमच्यावरच घसरलं का? मग काय हरकत आहे? हो, विसरलोच मी. विश्वासचं नवीन पुस्तक पाहिलेस का तू? दाखवतो. अरे पण हे बघ, माझ्या भगिनी श्री कमलाबाई देशपांडे यास अर्पण. विश्वास, एवढा मोठेपणा कशाला दिलात मला? दिनकरने पुस्तक दिलं असतं तर तुम्हालाच नुसतं का अर्पण केलं का? भाऊनी केलं असतं ते तुम्ही केलं. मला 2 भाऊ झाले. माझ्या 2 डोळ्यातले अश्रू पुसायला 4 हात झाले. आमची आई ओवी म्हणत असत, भावा बहिणीची प्रीती त्यात नाही देणं घेणं, एकमेका आधार कुंकवा मागे मिळणं. वा, अरे 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 अरे, असं करून कसं चालेल राजा? स्वयंपाक नको का करायला? नाही. इकडे मी सांभाळत होता. तुम्ही स्वयंपाक करा. द्या, मी खेळत होते.
गए गमाऊ आपण दोघं जाऊ आणि दूध लोणी खाऊ म्याव 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 ये गए गमाऊ आपण दोघं जाऊ आणि दूध लोणी खाऊ ये गए गमाऊ आपण दोघं जाऊ दूध लोणी खाऊ म्याव 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 भू 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 ये रे कू भू 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 ये रे कू उंच उड्या मारू आपण चोर धरू उंच उड्या मारू आपण चोर धरू चोल धलू उद्या मालू चोल धलू उद्या मालू चोल धलू आपण चोर धरू भू 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 ये ग जीव 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 ये ग जीव चिम्मण चारा खाऊ भूर 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 उडून जाऊ भूर 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 उडून जाऊ जीव 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 ये रे रागो आपण गोष्टी सांगू ये रे रागो आपण गोष्टी सांगू पेरू डाळिंब मागू साऱ्या घरभर रांगू 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 हम्मा ये ग गाई ये ग गाई गोड दूध देई गाणी गाईल आई आपण करू गाई गाणी गाईल आई आपण करू गाई 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 तरीच बर का तिचं पुन्हा पुन्हाकडे जाणे येणं सुद्धा नव्हतं. अहो तन करतं मन झुरतं भल्या वायकात बसायला धीर कुठे मेलीला आणि धीर केलाच तर चोरून खाल्लेलं तूप रूपावर उमटल्याशिवाय राहील का? तीर्थयात्रेला गेली आणि पाळून ठेवून आली दुसरं काय? आणि भाऊ म्हणतो कसा मूल गंगेत वाहत आलं अक्काला ते पावे ना म्हणून ती घेऊन आली. वाहत येत आहे. मी 4 धाम यात्रा करून आले. गंगा यमुना गोदा नर्मदा सगळ्या नद्यांचं स्नान घडलं पण कुठं काही उंदराचं पिटुकलं म्हणून दिसलं नाही बे मला वाहत आलेलं. वाहत येते. अहो हीच वाहवत गेली असं त्या विश्वासच्या नादानो. अहो मग चक्क पुनर्वा करायचं की त्याच्याशी. पण मी म्हणते हे भावाला पटतं तरी कसं? हा भाऊ कसला काय परत नाही येणार. मी फुगे आणले होते बाळासाठी. पण एक मात्र ध्यानात ठेवा अक्का, मी तुमचा भाऊच आहे. गरज लागताच मला बोला. ओ दिल्याशिवाय राहणार नाही. आवाज कसला झाला हो? काही नाही, फुगा फुटला पाण्याचा. बाळाच्या वडिलांनी आणला होता वाटतं. कोण बाळाचे वडील? ते आत्ता बाहेर गेले ते. याचा हात. अहो खून करून प्रेत दडवलं म्हणून त्याचं काही दुर्गंध लपत आहे. तुम्हाला काय करायची पंचायत? चालता व्हायचं. बाहेर चालायला. हॅलो विश्वास. हॅलो. कुठे चाललास? चहा घेऊन आलास ना घरून? चहा नाही घेतला, पण अक्काने मला घरातून हाकलून दिल्या. का?
शेजाऱ्याने काहीतरी भलतच पिकवलेली दिसते माझ्याबद्दल. म्हणून तू डोकं पिकवून घेतोस की काय वेड्या? अरे चल. नाही तसं नाही. चल रे. मी काही रागावलो नाही रे, पण अक्काचा राग शांत झाला येईल मी. कमाल नाही. एक्सक्यूज मी जरूर येईन. अक्का, हा रडतोय का एवढा? मी मारलं त्याला. का? माझं रड त्यानं रडावं. मला मोठ्यानं रडता येत नाही. रडू दे त्याला. माझं दुःख हलकं होतंय. काय झालंय का अक्का तुला? शेजाऱ्यांना विचार. ते म्हणतात हे मूल माझं आणि विश्वास आहे. वाटलंच मला शेजारी असं पुराण रचतील म्हणून. तू दिवसभर ऑफिसात जातोस. सारी बोलणी माझ्या कानी पडतात. जीव नकोसं वाटतं मला. आपण जागाच बदलूया. तिथेही शेजारी असतील. जागा बदलल्यानं नशीब बदलणार नाही. मग काय करू अक्का? तू लग्न कर. हे बाळ मी वहिनीच्या स्वाधीन करून जाईल. काशीवास करे. मनाच्या शुद्धपणाला देव साक्षी आहे. जग वाटेल ते म्हणू. ठीक आहे. या घरात तुझ्या वाट्याला परके पण नको म्हणून मी आजवर लग्न लांबणीवर टाकीत होतो. पण आता या घरात तू एकटी राहू नयेस म्हणून मी लग्न करेन. खरं? खरं. तुझ्या करता लग्न करेन. भाऊ, नमस्ते. नमस्ते. दिनकरराव साने कुठं राहतात? त्या शेजारच्या इमारतीत. आपण कुठून आलात? नागपूरहून. हो, आपण या इमारतीमध्ये राहता नाही? हो. दिनकर सानेंचं लग्न झालं का? त्याला पण मुलगी देतो. मी तर ऐकले तो BA आहे, तो हुशार आहे, सरकारी नोकरी आहे. ठीक आहे, पण पण काय? हो, त्याच्या घरी एक विधवा बहीण आहे. तेही ऐकले. तिला मूल झाल्याचं ऐकलं आहे का तुम्ही कधी? विधवेला मूल? अरे बाप, नको रे बाबा असलं. सर चल रे. अहो नमस्ते. अरे देवधर, आपल्या विद्येकरता एखादं स्थळ पाहिजे. स्थळ? हा. तुमच्या शेजारचा तो दिनकर साने कसा काय आहे रे? आहे चांगला. हा. पण हे पहा, काय? सोनं काही 52 कशी नाही बघा. म्हणजे? अहो त्याचं असं आहे की त्याच्या विधवा बहिणीला पोर झालंय. हा? हो. खरं की काय? हो. बरं झालं बाबा सांगितलंच ते. नाहीतर मी आपल्या वेड्यासारखं त्याला विचारायलाच जाणार होतो. हा. याची अशी गोष्ट आहे साहेब, काय मोठं तर खुळशील मोठं. तुम्हाला ते बघायचं नसेल तर खुशाल मुलगी द्या त्या दिनकर साण्याला. म्हणजे काय आहे काय? हा, अगदी गप्प एखादा दुसरा स्थळ शोधून काढा. मी आपला स्पष्ट बोलणार मनुष्य आहे. हो काय? नाही बरोबर सत्य आहे. अहो त्याच्या विधवा बहिणीनं खोड केलाय. पोर जिवंत आहे. 6 महिन्याचा झालाय. बघा पाहिजे तर जाऊन. अहो मुलगा पाहिजे माझ्या मुलीच होता. त्या पोराला घेऊन मी काय करू? नमस्कार. नमस्कार. बसा ना. आपण तडक माझ्याकडेच आलेले दिसतात. हो. शेजारी पाजारी कुठे चौकशी केलेली दिसत नाही. त्यांच्याकडे चौकशी करण्याचं काय कारण? बहीण माझी आहे. शिवाय आपण समोर आहात. हो, पण जनात राहून मनाचं करून चालत नाही. लोकमत आजमावं लागतं. अहो लोकमत आजमावायला हे काय राजकारण थोडंच आहे. मंगल कार्यात. पण माझं घर मंगल नाही. मला एक मोठी बहीण आहे. विधवा आहे ती. तीर्थयात्रेला गेली असता तिला एक मूल सापडलं. लोक त्याच्याबद्दल भलतच बोलतात. अहो पराचा पारवा करणं हा शेजाऱ्यांचा छंद आहे. मला त्यांच्याशी काही कर्तव्य नाही. आपण हो म्हणा. पूर्ण विचार करा. हो, हा फोटो नाही, चांगला विचार करा. हो, अगदी पूर्ण विचार केलेला आहे. नाही, मागावून गैरसमज व्हायला नको. नाही, गैरसमज मुळीच व्हायचा नाही. हा फोटो पहा. बर. अक्का, ए अक्का, आले ना? आमच्या अक्काला पसंत पडली की आम्हाला पसंत. ही मुलगी मला सांगून आली. पसंत आहे का पहा. छान आहे रे मुली. तुला पसंत आहे ना? मला तर पसंत आहे बाबा. ही बहीण सुरेख आहे. बर, आण.
राहू दे राहू दे, तुमच्याजवळच असू दे. आता मुहूर्त आपण ठरवाल तो, जो पहिला मिळेल तोच धरतो. बर नमस्ते. नमस्कार. ये वहिनी, औक्षण व्हा. वहिनी, आता या घरची मालकीण तू. मी काय जन्माचीच पाहुणी. सांभाळ माझा भाऊ आणि त्याचा हा संसार. वहिनी, ये ना. अशी संकोची नको. चल. बैस बैस. याला घेत पोरका आहे, तूच त्याची आई. पोरका का म्हणता याला? आपण आहात, हे आहे, मी आहे. गुणाचे आहे माझे लक्ष्मी. काही दिवसापूर्वी मी यात्रेला गेले होते. तिथे गंगेत वाहत आले हे मूल. कुणा अभागणीच आहे कुणाला ठाऊक. ती दुर्दैवी, पण हे भाग्यवान. तुझ्यासारखी थोर मनाची आई लागली त्याला. माझा भाऊही लाखात एक आहे. जगात फार थोड्या बहिणींना असा प्रेमळ भाऊ लाभला असेल. त्यानं माझा आणि याचा 2 वनवासी जीवांचा सांभाळ केलाय. आईनं गंगेत सोडलं आणि ते मग तुम्ही वाढवलं. अगं, काळीज नाही ते माणूस कसला, आणि दया माया नाही ते काळीज कसलं. जा, तू कपडे बदल. हो. नाही, रडेन कशाला? तू श्रीमंता घरची लेक गरीबाच्या घरात पडलीस. या घरची श्रीमंती पाहिली मी. कुठं? ज्या घरात अक्कांसारखे नणंद आणि आपल्यासारखे पत्नी आहेत, त्या घरची लक्ष्मी सुद्धा झाडलोट करेल. हे काम करायचं देखील तयारी आहे तुझी? अक्का म्हणते माझी वहिनी लक्ष्मी आहे. मी लक्ष्मी? असं काय करतेस? सुख सहन होत नाही मला. हे अश्रू नव्हेत, आनंद उघडतोय. कोणता मानू मी चंद्रमा, भोरेचा की मुठीचा. छान आहे ना कविता. कॉलेजमध्ये असताना मला फार आवडायची. कुणाची होती? गुणवंतराव देशपांडेंची. पूर्वी मला नुसती कवी कल्पना वाटायची, पण आता मात्र खरंच तसा प्रश्न पडलाय. पण चंद्रापेक्षा तूच सुंदर दिसतेस अशा. चंद्रावर कलंक आहे, पण तुझं सौंदर्य निष्कलंक आहे. खरंच याला चंद्रावरचा कलंक का म्हणतात? कवी लोक भावनेचे गुलाम असतात, त्यांच्या कल्पना. पण शास्त्रज्ञ म्हणतात तो चंद्रावरचा निसर्ग आहे.
ललायचं नाही, जुज्जू करायची. झोपा झोपा. आले असं काय? तू शहाणा ना. झोप राजा, झोप झोप झोप. हा कागा आलीस खाली? बाळाचं रड ऐकू. आज मी इथेच झोपते बाळा शेजारी. वेडीच कुठली. अगं आत्ताच असं तर लेकरूवाळी झाल्यावर काय करणार तू? बरं झोप आजच्या दिवस. घे. तू कधी लहान होतीस का? इश्श, मग त्याशिवाय मोठी झाले हो. लहानपणी उखाणी घालत होता का तुम्ही एकीमेकीने? हो, पुष्कळ. प्रीतीचे पहिले दिवस हे पोरपणाचेच असतात नाही? हो. मी एक उखाणा घालतो. जवळ जवळ जावं तो दूर दूर पळतो, वळता वळता वळेना पण दोघांनाही कळतो. ओळख. नाही कडे कळत. हरलीस? लग्न झालं तेव्हा. सांगू? आशा. आशा म्हणजे आकांक्षा. आशा म्हणजे सौभाग्यवती आशा दिनकर साने. जवळ जवळ जावं तू दूर दूर पळतेस. रोज रात्री इथून का पळ काढतेस? बरं पळतेस तू पळतेस, पुन्हा उजेडला वाचून वर येत नाही. अक्काशी बोलता बोलता खाली झोप लागते मला. अक्काशी बोलता बोलता खाली झोप लागते मला, पण इकडं आमची झोप उडते. काय होतं आठवपणा? हे बाळाची लाट, अक्काशी हितगुज, हे जे काय सर्व आहे ना ते दिवसा आटपून घेत जा. रात्री खाली जाणे नाही. काय समजलीस? वहिनी असू देते, असू देते. अगं राहू दे, मी आवडते की. रात्र बरीच झाले, तू जाऊन झोप जा. आणि हे बघ, जरा थंडी पडली. बाळ तिकडे झोपलाय ना, त्याच्या अंगावर ट्रंकीतली शाल काढून टाक. बर. सापडले होय तुला? या शालीतून गुंडाळून आला हा फुलांचा ढीग. मंगळागौरीचं निर्माल्य वाहत आल्यासारखा. ते बघ, याच्यावर कुणाचं नाव देखील आहे. जे पण एवढ्यावरून कसा ठाव ठिकाण लागायचा? तू जा, मी झोपवते याला.
वासरानं हमरून जीव काढून ठेवला. रानातली गाय सुद्धा गोठ्यापर्यंत धाव येते. मग मी तर काय माणूस आहे. हे मूल माझं आहे. हे माझं पाप तुमच्यासाठी का आलं? याचं रडणं ऐकलं की जीव कासावीस होतो माझा. तुम्ही स्त्री आहात, सांगा मी आता काय करू? रडून भागायचं नाही वहिनी. हसायचा मी खूप प्रयत्न करते, पण हसण्यासाठी ओठ उघडताना हे गुज फुटेल की काय अशी भीती वाटते मला. हे माझं पाप. पाप तुझं नव्हे, तुझ्या आयुष्याचा खून झाला. आत्महत्या नव्हे, पापी तो पसार झाला. आणि हे जिवंत पाप वाचलं, याला कसं नाहीसं करू? वहिनी, असं काय करतेस वेड्यासारखं? मी कधी आई झाले नाही, तरी या लेकराबद्दल जिव्हाळा वाटतो मला. तू तर त्याची जन्मदात्री. आई पण कसं लपवता येईल बाई? पण हे कलंकित मातृत्व त्याच्या ध्यानी आलं तर यासाठी अक्का मला त्यांच्याजवळ जावत नाही. त्यांना स्पर्श केला तर त्यांचं शरीर मिटाळेल असं मला वाटतं. मी पापिणी. सावली म्हणजे अंधार नव्हे. तू पापी नाहीस, पापाची सावली पडली तुझ्यावर. तू शुद्धच आहेस. इंद्रानं अहिलेला भ्रष्ट केली होती, तरी तिचं सती पण विटाळलं गेलं नाही. आपण बायका अजूनही प्रातःकाळी तिचं स्मरण करतो. माझी शपथ आहे तुला, तू स्वतःला पापी समजू नको. तर काय समजू? समज हे मूल माझंच आहे, तुझा त्याच्याशी काही संबंध नाही. तसं कसं समजू? हे रडायला लागलं की माझं अंग थरारून येतं. माझ्याच पोटचा गोळा ना. हा जिवंत राहावं असं तुला वाटत असेल तर याच्यावर माया करून चालणार नाही. याचा तुला त्याग केला पाहिजे. मी याला सांभाळेन, तू पत्नी धर्म सांभाळ. भाऊ ही माझाच भाऊ आहे. वेळ आली की सारं सांगेन मी त्याला. तोवर धीर धर, पान्हावर. आई पण विसर आणि पत्नी हो. कसं जमेल हो? मी आहे ना सांगायला. फराळाचं आणलंय. मला नाही खायचं. पण मी नाही उपाशी जाऊ द्यायची ऑफिसात. थोडं तरी खायचं. इतक्या प्रेमाने तू माझा हात धरू शकतेस? देवा ब्राह्मणा समक्ष आपणच आपला हात माझ्या हाती दिला आहे. इतक्या कष्टाने कशाला स्वतःला जाणीव देतेस? तुझ्या बोलण्यात भाव नाही, हसण्यात रस नाही. तसंच वाटत असेल तर मी बोलणार नाही, हसणार नाही, पण उपाशी मात्र जाऊ देणार नाही ऑफिसात. तुझे डोळे बर्फाचे आहेत का ग? थोडं गरम झालं की पाणी. फुलावरचं दहीवर नको असतं माणसाला, त्याला हवा असतो सुवास. दोन्ही तुम्हीच म्हणता ना. मग तू सारखी दूर राहण्याचा का प्रयत्न करत असतेस माझ्यापासून? खूप जवळ येण्यासाठी. आशा, तू कडवट आहेस का मधुर आहेस? प्रत्यक्षाला प्रमाण कशाला, चव घेऊनच बघावी. काय चवदार आहे. खाणार नव्हता ना? माशा हाताने खाणार नव्हतो, पण आता तुला सुद्धा खाऊन टाकेन. पंडित लोक म्हणतात ते खरं. काय? माणसात सुद्धा थोडं पशुपण असतं. असतो तर असतं असतं. अगदी खरं आहे ते. भलतच भलतच.
चेहरा का कडवट केलास? काही नाही, बाळ उठलं वाटतं, त्याला भूक लागली असेल. बाळाची भारीच काळजी तुला. बाकी असणारच म्हणा. आता तर तू त्याची आईच झाली. अगं लग्न करूनही 12-12 वर्षात एखादीला पोर होत नाही, पण तू तर लग्न झाल्याबरोबर आई झाली. मुलाला आई पाहिजे होती म्हणून अक्काने मला लग्न करायला आलो. म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलं होय? इतकी कशी हळवी तू? अगदीच वेलदोड्यानं थंडी आणि लवंगीनं उष्णता. असू दे. लग्न केलं ते तुझ्या फोटोवर खुश होत. मुला तर आपण रेडीमेड आईबाप झालो. एक आज कचेरीला बुट्टी मारावीशी वाटते. का? म्हणजे दिवसभर तुझ्याशी असा ऊन पावसाचा खेळ खेळता येईल. तसं नाही चालायचं. ए, चला. काय जायला पाहिजे? हो तर आधी कर्तव्य आणि मग काय? मग खेळ. चला चला 10:30 वाजले. चला. एक काय? आज कचेरीत कागदावरचे आकडे दिसणार नाहीत मला. तर तुझा चेहरा दिसेल. 36 आले की रुसूबाई रुसू आणि 63 दिसले की खुदकन हसू. हो कळलं. आता ऑफिसला जा. जा 10:30 वाजून गेले. पण जायलाच पाहिजे काय? झोपलेल्या मुलाचा पापा घ्यायचा नसतो. मग वर चल सांगतो. भाऊ काय 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 रे भाऊ, ऑफिस मधून मध्येच परत आला? मध्येच डोकं, माझं डोकं फार दुखतंय. अरे बापरे मेलो. अरे बापरे. खरंच? हो. आणि मग इथे कशाला बसला? मग काय करू? जरा वर जाऊन पडतो. बापरे. अगं तू बघत काय राहिली? हलक्या हाताने त्याचं जरा डोकं चिप जा. मी सुंठ घेऊन आलेच. हा एकाएकी डोकं चढलं. हो, एकाएकी डोकं चढलं आणि एकाएकी उतरलं. ईश्वर, मग परत कशाला यायचं ते? अगं परत येऊ नको तर काय करू? का? मी कचेरीत गेलो, आणखी मन राहिलं इथं. मग कामात काय घालू तिथं? म्हणजे मन परत न्यायला आली हो सारी. अरे कुठे विसरलं ते? म्हणजे शोधून देते का? शाबास शाबास शाबास. म्हणजे चोरी कर तू आणि मला विचार मुद्देमाल कुठे आहे? म्हणजे मी मन चोरलंय तुमचं? हो हो हो. ठीक आहे, माझं मला परत द्या आणि आपलं घेऊन चला. अरे म्हणजे असा व्यवहार झाला. अरे बापरे. हक्क आली. लवकर ये ग. अरे बापरे डोकं दुखतंय फार. अरे बापरे. राम 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 राम. हे घे वहिनी, सुंठ घाल त्याच्या कपाळावर. काय सुंठ? अरे बापरे. अगं पुरे ग. लाव चांगला खचखचीत, ताबडतोब बरं वाटेल. हो ना? अक्का पुष्कळ झाला आता पुरे ग. लावू दे आणखी. त्यात कसली काटपट करायची? अरे बापरे. अक्का पुरे ग. अगं मस्त कसा डोम उठला माझ्या. पापण्यावर ही चांगला लेप लाव. हा अरे बापरे. अगं डोळे जळले माझे डोळे. अरे डोळ्यात खळखळून पाणी घे ना, की ताबडतोब बरं वाटेल. लाव दिवाळीतल्या उठण्यासारखं साऱ्या अंगाला चोपड सुंठ. मेलो. अगं या औषधापेक्षा माझी डोकी दुखीच बरी होती ग. अरे बापरे. हे नको. राहू दे वहिनी, चिडका पिपा चिडला की मारेल बिरे तुला एखाद वेळेला. मला मारायचं लहानपणी. झोप आता डोळे मिटून. अरे बापरे. आई काय डोकं दुखतंय. अरे बापरे.
अगं हे सगळं पुसून काढ. राहू पुसून दे काढ की. नाही तर मी जळून खाक होईल. अरे लवकर पुसून काढ गं. चांगलं बक्षीस मिळालं बंडखोरीचं, नाहीतर काहीतरी प्रायश्चित्त पाहिजेच होतं तुम्हाला. हे प्रायश्चित्त नाही बरं काय, मग काय? ही तपश्चर्या आहे, तपश्चर्या. हा. हं. आणि फळ काय? फळ काय? हं? आता दिवसभर तुझ्याशी गप्पा मारता येते. अक्का काय तुला आता खाली बोलवणार नाही. ती म्हणेल काय? भाऊचं डोकं दुखतंय, तेव्हा बसली असेल वहिनी डोकं चिपी. काय हं. आहे की नाही? बरोबर आहे. आहे की नाही? हं. पडलं तरी नाक वर. हा. आहे ना. अगं, चांगलं बरं आहे ते. अगं बाई, बाळ रडतंय. आले हो मी. उठला का? हो. पण तू का आलीस भाऊला सोडून खाली? त्याला काही हवंय का? नाही, ह्याचं रडणं ऐकून आले मी. वहिनी, हा दिवसातून 100दा रडणार, 100दा हसणार. हर घडी तू अशी धावत आलीस तर त्याचा परिणाम बरा होणार नाही. मिटलेली मूठ उघडी पडेल. कळतंय मला ते, पण वळत नाही. मी याची आईच नसते तर बरं झालं असतं. आई झालीस म्हणून काय झालं? दासीच्या जवळ मूल सांभाळायला देणाऱ्या आयाच असतात ना. त्यांना काही वात्सल्य नसतं, मुलाची ओढ नसते. त्या दासीवर विश्वास ठेवू शकतात. आणि तुझा माझ्यावर नाही ना. तसं म्हणू नका अक्का. तुम्ही ह्याची आई आहात आणि मला देखील आईच्या ठिकाणी आहात. मग जा तर तू. मी याचं सारं काही पाहिजे. तू भाऊची मर्जी सांभाळ. जा जा. कुठे जायचं ते? बाळाकडं. बाळ रडतोय. हे बघा, माझ्यापेक्षा हळवे झालात तुम्ही. एवढ्याशा चुकीसाठी एवढा राग? रागावून करणार काय? जा, तू बाळाला खेळ, त्याच्याशी बोल, त्याला दूध पास, गाडी म्हणव, झोपव. नाही नाही, आता नाही मी जाणार. मग झालं? खरं सांगू तुला मी, मला तुझं हे बाळ बाळ मुळीच आवडत नाही. मोठ्या माणसांना बोलता येतं, लहान मूल रडून हाक मारतं. जायला नको का? आपला मुलगा आहे ना तो. पण अक्का आहे की त्याला सांभाळायला. रडून रडून टाळू दुबंगली तर पाहता येईल. नका, असे अभद्र बोलू नका. स्त्री हृदयाची जाणीव नाही तुम्हाला. आणि पुरुषाचं अंतकरण तुला कळत नाही. अंतःकरणाच्या पुरुषाशी गाठ पडल्याला फार थोडे दिवस झाले. समजून घेण्याचाच प्रयत्न करते मी. रागावू नका गडे. अशा गोड गोड बोलण्याची साय ओठायला लावली की बस. रात्री बाळ रडा लागला की दिवसभरच्या दुधात मिठाचा खडा. आज सारा दिवस हल्ले सुद्धा नाही या खोलीतून. रात्र आणि दिवसा फुलून तिचा सुगंध येतो थोडाच. बर, आज रात्री इथं फुलेल रात्राणी. इथं या प्रीती मंदिरात. रात राणी
आणायला गेल्या होत्या म्हणून वेळ लागला. याला वर आणायचं होतंस मग? चुकले मी. ओळीने चुका होता तेव्हा त्याच्या मागे काहीतरी हेतू असतो. काय झालं रे भाऊ? काही नाही, जरा वर आहे. भाऊ अरे एवढं रागावलंच कशासाठी? आशेला परत माहेरी पाठवली पाहिजे. या घरात ती नांदू शकत नाही. असं का म्हणतोस? तिला माझा तिरस्कार वाटतो. लग्न झाल्यापासून पाहतोय मी. माझ्या जवळ येताना खोल पाण्यात पाय ठेवल्यासारखं वाटतं तिला. जणू काही माझा स्पर्श झाला तर ती बुडून मरेल. अरे वेडा काय भाऊ? घरदार सोडून परक्याच्या घरी यावं लागतं मुलीला. साऱ्याच नवऱ्याने इतक्या तातडीनं बायकांची परीक्षा केली असती तर संसारच झाले नसते. स्वतःला विसरून दुसऱ्याच्या सुखदुःखात मिसळून जाणं वाटतं तितकं सोपं नाही. तू काही म्हण, पण तिला हे लग्न मुळीच आवडलेलं नाही. किंवा ती वेडी तरी असली पाहिजे. वेडा तू आहेस. अरे लाखात एक शोभावी अशी गुणी आहे माझी भावतर. तू काही बोल, तुझा तो अधिकारच आहे. पण तिचं लक्षण काही ठीक दिसत नाही. या पोराला घटके जवळ घेते, घटके दूर फेकते. याचं रडं ऐकलं की मला असा सोडून खाली धावते. तो स्त्री स्वभावच आहे बाबा. मूल रडू लागलं की स्त्रीचं आई पण जागा होतं. ती पण कधीतरी आई होईल. पण मी निपुत्रिका असून देखील या बाळाला अंगा खांद्यावर खेळवते, याला कुशीत झोपवते. ते का? मला काहीच कळेनासं झालं. तू अजून लहान आहेस. तुला वाटतं अक्षता पडल्या की बायकोने आपल्या भोवती फेर धरावा. तसं कुठं असतं? अरे नुसत्या लगीन गाठी बसल्यात. अजून काही गाठी उकलायच्या आहेत. अनेक धागे जुळायचे आहेत. तू उगीच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. मी शिकवीन तिला तुझ्या आवडीनिवडी. किती रागवावं माणसानं. हवं तर त्या मुलाला अनाथाश्रमात पाठवा, पण त्याला मारण्याची भाषा शोभते का तुमच्या तोंडी? पण तुला तरी शोभतं काय? सारखं बाळ बाळ. मी कुणीच काही नाही तुझा. स्वतःच पोर असतं तरी बापाला हेवा वाटला असता त्याचा. त्याच्यासाठी मला विसरतेस तू? तुम्हाला विसरून कुठे जाऊ मी? तुम्हीच ना ते मूल घरी आणलं आणि मीही तुमच्यासाठी इथे आले. हे सारं तुमचं आहे. तुम्ही कोणावर रागून कसं चालेल? तुमची सावली मला आणि माझी बाळाला कोण आणि कसं बाजू होणार यातून? आशा, आशा, बोलतेस तशी गोड वाग ग. वागणं जमत नाही मला. वेड्यासारखी वागते मी. तुम्ही गोड मानून घ्या आणि गोड कसं वागायचं ते शिकवा मला. हे असंच, याच वागणं गोड नाही. विश्वास, विश्वास, आपको कोई पुकार रहा है. सुन लीजिए. उठिए ना, उठिए. कौन है? कोण अक्का? तुम्ही यावेळी या ना. मी आत येत नाही. तुम्हीच बाहेर या. का? तुम्ही म्हणाला होतात ना मला हाक मारा, मी ओ दे. नाही, सहज पडल्या पडल्या झोपी गेलो तुम्ही. पण जागा सगळा दरवाजा उघडला की नाही? या आत येऊन चालणार नाही विश्वास. मी घर सोडून आले. मग इथं राहा माझ्याकडे. नाही नाही, माझा तेवढा धीर नाही. मग मी काय करू तुमच्यासाठी? मला आणि या बाळाला कुठेतरी दूर पोचवा. भाऊ आणि बहिणी यांना कळणार नाही अशा ठिकाणी. ठीक है, मेरा कोट लाइए. आपने सब कुछ सुना होगा. मैं जरा वहां आता हूँ, कल लौटूंगा. मगर बाहर से ताला लगाना.
बाहर से? हाँ। कोण हाय? ह्या बाई कोण? ह्या आपल्या मातोश्री. चला अक्का. काय झालं? लवकर उठा. अक्का कुठेतरी निघून गेलेत बाळाला घेऊन. कुठे जाते? गेली असेल कुठेतरी काकड आरतीला देवळात. नाही हो, त्यांची हळदी कुंकाची कोयरी सुद्धा जागेवरच आहे. अगं पण एवढं धापा टाकायला काय झालं त्यात? जरा शेजारी पाजारी चौकशी कर. अहो त्या शेजारी कुणाशी बोलत देखील अरे नव्हत्या. राम राम राम. मला अगदी सुचनाचं झालंय बाई. उठा की लवकर. जगात लाखो ननंद भावजा पाहिल्यात पण असलं प्रेम कुठं पाहिलं नव्हतं. हो असू दे, जा त्याला लवकर शोधून आणा. माझी बहीण अक्का कुठं पाहिलीत का तुम्ही? तुमची बहीण समोर उभी राहिली तर त्या पापिनीचं तोंड सुद्धा बघणार नाही. राधा मावशी, आमची अक्का पाहिलीत का कुठं? नाही बाई, येते कुठे ती माणसं? मिस गुप्ते, आमची अक्का कुठे पाहिलीत का तुम्ही? कुठं जायची नाही आणि यायची नाही, फक्त देवळात दिसायची. सोंग संतीणीचं आणि वागणं जोगतीणीचं. अगं तो विश्वास की विश्वास गेली असेल त्याचा हात धरून. पांढरं कपाळ तांबडं करायचं. विश्वास, विश्वास, मैं कहीं बाहर गाँव गए हैं. आप कौन है? वे आएंगे तो पूछिएगा. विश्वास कुठे गेला? अहो देत कुठे जातो, काय करतो कवाय होऊन झालं. सकाळी बाई आली होती, तिला घेऊन गेलाय समजा. मूल होतं का तिथे? तो होत. मांजर खाल्ल्यावर वरडत होत. आणि खोलीत कोण आहे त्याच्या? कोण सांबार चौकशी करते त्याच. आणि भाऊ तर विश्वासला आपल्या जीवला मित्र समजायचा. विश्वासाचे फूळ आणि तांबडीचे भूळ. ही चांगली काळोखी बसते का तोंडाला? आता आमच्या सावलीत सुद्धा कोणी उभं राहायचं नाही. कुठं त्या सांगा ना, त्याने जीवाचं बरं वाईट करून घेतलं नाही ना? मरत आहेत. घराण्याची कीड दिली. पापी आई आणि पापाचं पोर दोन्ही मिलीतच सुटलो. पण तसं कुठलं व्हायला? आमचे झिंडोरे अजून पुष्कळ व्हायचे. त्या विश्वासात हात धरून गेली ती. नाही, विश्वास तसे नाही. चेहऱ्यानं माणसं ओळखतेच वाटतं तू. तुला काय त्याची माहिती? लोकांनी पाहिलं त्या दोघांना जाताना. खोटं, तसं होणं शक्य नाही. साऱ्या विश्वाच्या शुद्धतेची हमी तू कशाला घेतेस? स्वतःवरून जग ओळखू नकोस. आता कसं सांगू? काय सांगतेस माती? मीच डोळे असून आंधळा ठरलो. जीवाचा मित्र मानला तो व्यभिचारी निघाला. आईच्या मायेनं जवळ केली, बहीण कुलटा निघाली. अक्काला कुलटा म्हणू नका. तर काय म्हणू? ते पोर तिचा आणि विश्वासच होत. नाही नाही, कुणाचं पाप कुणाच्या तरी माथी मारू नका. तर काय? ते पाप तुझ्या पदरात घालू? चंद्रावरचा काळीमा सूर्यावर होतो. आशा, तूच सांग, ही निर्दोष होती तर ते मूल घेऊन गुपचूप का निघून गेली? विश्वास कडून का गेली? कर नव्हती त्याला दर काय? काही सांगू नकोस. सारं कळलं मला, पण फार उशिरा. जातो मी. अक्का मिली, तिचं नाव घेऊ. बाय 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 बाय. शब्द झाले अगदी. मला माहितच नव्हतं. आता ऐकलं कानाचे पडदे फाटले. अहो,
फुंकताय तोंडावर. तरुण पण काय आम्हाला आलो नव्हतो. पांढरा कपाळाने आणखी काही दिवस काढले नाही, पण या कमळासारखं माहेर सासर बुडून नाही ते कधी. तुझी माणसं काय तुमची बी खबरदार राखताना काय तोंडी म्हणशील तर चालते हो. घरी टेन्शन तर मला काय जाऊन स्वयंपाकाची नोकरी द्या. जा आवाज वाटते. लोकांना कशाला नाव ठेवतेस? लोक तिला काळतोंडी म्हणणारच. तुझ्या पोराचं काजळ तूच तिच्या तोंडाला माखून ठेवलं, पण तिचं तोंड काळ झालं नाही, तुझं झालंय. बघ, तुझं तोंड काळ झालंय, तुझं तोंड काळ झालंय. प्रिय माझ्या एकाएकी निघून जाण्यानं तुला आणि भाऊला अतिशय दुःख होईल, हे मला कळत आहे. पण काय करू, दुसरा काही उपाय राहिला नाही. मुलाच्या जन्माचे गुपित केव्हा ना केव्हा तरी फुटणारच. तो अनर्थ टाळण्यासाठी मी तुझं बाळ घेऊन गेले आहे. माझा शोध करू नको. तुझ्या बाळाला मी वाढवीन, मोठा करीन. भाऊला मात्र कधीही काही सांगू नकोस. माझी शपथ आहे. तुम्ही सुखाने नांदा. तुझी अक्का. अक्का, हे माझं घर. या ना आई. ए आई. विश्वा, किती दिवसांनी आला ग बाई माझा काळजी विश्वनाथ. या कोण रे? माझ्या मित्राची बहीण. माहेरीच असतात. घरात भांडणं झाली, निराधार झाल्या. म्हणलं माझ्या आईकडे चला. बरं बरं, ये बाई ये. या या. मुली, तुझ्या निमित्तानं का होईना, पण वर्षभरानं माझा मुलगा घरी आला. दे माझ्याजवळ. मग तुझंच का? मग ग कशी तू निराधार. उद्या हा तुझा मुलगा मोठा होईल आणि तुझे पांग फेडील. आई, तुझा मुलगा घोड्या एवढा मोठा झाला, काय पांग फेडले की तुझे? का नाही फेडले बरं? म्हातारीला छेडून बघतोस होय रे? नाही काय मुली, या लेकराच्या पुण्याईवरच मी या गावात एकटी राहते बरं. सारा गाव की नाही फार मानतो या. फार फार मानतो. बाळाला दे माझ्याजवळ. ये बाळा. आणि हे बघ, तिथं परसदारी पाणी आहे, ते घे आणि हात पाय धु. जा. आई, यांना राहू दे इथंच. बर, मी मुंबईला जातो. असाच निघाला? हो. का रे? नाही, तसंच काही महत्वाचं काम आहे. कसलं काम आहे म्हणून विचारलं तर तेही तुला आवडत नाही. पण 42 सालापासून मी बघते, किती दिवस तू असा फराऱ्यासारखा हिंडणार आहेस. पण आई, उगाच हिंडेन का ग मी कधी? तसं कुठं म्हणते रे मी. न झालं तर. बरं, तुला पैसे काही खर्चायला पाहिजेत का? काय करायचे ते? भात आलंय बेताचं, आपली गायही व्याली आहे रे परवा. आहे मला पोटापुरतं. मग चलतो तर मी. बरं थांब रे, निदान बाळकृष्णाच्या नैवेद्याचा लाडू तरी खाऊन जा. बरं, घेऊन येते. थांबो. उलटा खरी दोरी लागेल तू आहे. या क्षणी अपघातून चालते हो. कुठे जाऊ मी? माझ्या मुलाच्या बापाकडं, नाहीतर वेश्या बघते. मी पाया पडते तुमच्या, बोलू नका. आता नाटक पुरे. पहिल्याने या घरचा बाहेर हो. तुझ्या पायात मी बहिणीला उचलो, सर्व स्वतः नाश झाला. चालते हो. चालते हो. माझं ऐकून काय ऐकायचं? काही एक ऐकायची इच्छा नाही माझी. चालते हो. चालते हो. मी निरपराध आहे. माझा देह अन्यायाने पवित्र केला गेला. मी दुश्मनाने शुद्ध आहे. तुमची पत्नी आहे. अपराध असेल तर तो माझ्या दैवाचा. तुझ्या दैवाची फळ तूच बघ. कुठं तिकडे तर स्त्री जन्माही तुझी कहाणी, स्त्री जन्माही तुझी कहाणी.
नयनी पाणी, हृदयी अमृत नयनी पाणी. तुझिया पोटी अवतरते नर, तुझिया पोटी अवतरते नर. अन्यायच ते करीती तुझ्यावर, अन्यायच ते करीती तुझ्यावर. दासी म्हणून नमविती चरणी, दासी म्हणून नमविती चरणी. स्त्री जन्माही तुझी कहाणी, स्त्री जन्माही तुझी कहाणी. हृदयी अमृत नयनी पाणी, हृदयी अमृत नयनी पाणी. कुशीत तुझिया पुरुष धुरंधर, कुशीत तुझिया पुरुष धुरंधर. अबला परी तू ठरसी जगावर, अबला परी तू ठरसी जगावर. दशा तुझी ही केविलवाणी, स्त्री जन्माही तुझी कहाणी, स्त्री जन्माही तुझी कहाणी. हृदयी अमृत नयनी पाणी, हृदयी अमृत नयनी पाणी. सुंदरता तुझ दिधली देवे, सुंदरता तुझ दिधली देवे. तुझी तुलाती परिन पेलवे, तुझी तुलाती परिन पेलवे. क्षणात ठरसी तूच पापिणी, क्षणात ठरसी तूच पापिणी. स्त्री जन्माही तुझी कहाणी, स्त्री जन्माही तुझी कहाणी. हृदयी अमृत नयनी पाणी, हृदयी अमृत नयनी पाणी. स्त्री जन्माही तुझी कहाणी. आशा कोण आहे? आशा तुम्ही का आला तिथं? अहो बरेच दिवसात ताईचं पत्र नाही म्हणून. मेली तुमची ताई? असं वेळ वाकडं बोलू नका. काय झालं ते नीट सांगा. तिचं पाप उघडं पडलं. लग्न आधीचं मूल आहे ही गोष्ट तुम्ही एका शब्दाला सुद्धा मला बोलला नाही. तुमच्या विधवा बहिणीला असलेल्या मुलाबद्दल मीही काही बोललो नाही. ते मूल माझ्या बहिणीचं नव्हे, तुमच्या बहिणीचं आहे. तिने नदीत फेकून दिलं ते माझ्या बहिणीने आणलं. अजून मिली नसेल तर विचारा तुमच्या बहिणीला. मी तिला घरातून घालवून दिली आहे. कुठं? माझ्या उमऱ्याबाहेर. पुढे तिने कुठं जावं ही गोष्ट ठरवणार मी कोण? तुम्ही तिला माझ्या घरी पुष्टी करायची होती. काय गरज? साधी माणुसकी. माणुसकीच्या गोष्टीत तुम्ही मला सांगता. चालते बाईतून. तुम्हाला पाहिलं की त्या कुलटीची आठवण येते मला. दादा चला चला, अशी डोक्यात राग घालू नका. आधी लेख कुठे गेली तिचा तपास करूया. चला चला. एक पदर निसटला की साऱ्या दोऱ्याचा गुंता होतो. योजलं होतं काय आणि घडलं कसं? चारी बाजूने आभाळ फाटलं. कुठं जावं?
पण एक सांगते मुलीनो, यातूनही काहीतरी मार्ग निघेल. ईश्वर काही आंधळा नाही. पण माझा भाऊ म्हणतो जगाचे डोळे अधू आहेत. आपण दुरुस्त केले पाहिजेत ते. विश्वासला माहित नाही का हा तुमच्या घरचा प्रकार? समाजातल्या अन्यायाची विलक्षण चीड आहे त्याला. परवा नवाखलीतले ते अत्याचार ऐकले आणि हा आपला तिकडे धावत गेला. तुमच्या घरचा प्रकार त्याला माहित असता तर तो कधीही स्वस्थ बसला नसता. हिचा शुद्धपणा दिनकरला त्यानं अगदी बरोबर पटवून दिला असता. त्यानं ते ऐकलं नसतं. ऐकायला लावलं पाहिजे त्याला. हे काम तुझं आहे कमळाक्का. पण हे बघ, तू असं कर, तू उद्या परत जा. दिनकरला गोंजारून सांग, नाहीतर त्याचा कान धरून त्याला शिकव. काय? बस. रात्र बरीच झाली, झोपा आता. भाऊ, अक्का अक्का अक्का, तू आलीस? खरंच आलीस? बघ, तुझ्या भावाची बात अंतःकरणाची सारी दारं मोडून पडली आहे. भयान वादळ सुटलं आहे. तू मला सावर. तुझ्या वाचून कोणीच नाही ग मला. वाऱ्या वादळात साथ देते धर्मपत्नी, तिला तू घरातून हाकलून दिलं. जाणून बुजून जळते आग घरात कशी ठेवू? तुझ्या पायाखाली विजली असती ती. ठिणगी पडली म्हणून घर मोडून टाकलंस तू. ठिणगी नव्हती अक्का, जिवंत आग होती ती. तिनं माझ्यासह साऱ्या घराण्याची राख रांगोळी केली असती. काही दिवसापूर्वी मी सुद्धा तुला आगीसारखीच दिसत होते. अक्का, मला क्षमा कर अक्का, मला क्षमा कर. देवघरातल्या उदबत्तीला आग समजण्या इतका का मी अधम आहे? आग आग म्हणून चार चौघांनी ओरडा केला की तुझी बुद्धी चढते. पराचा पारवा करणारी ठिणगीची आग करू शकणार नाही. पण शेजाऱ्यांचं ऐकून मी तिला घालवून नाही. तिने स्वतः सांगितलं, तुझं पत्र दाखवलं. ते पोर तिचंच होतं. त्याला घेऊन मी दूर गेले होते. तिच्यावर बलात्कार झाला होता. ती होऊन कलंकित झाली नव्हती. सुधारलेली मतं सांगता आणि घरच्या दुबळ्यावर अन्याय करता. मग तुझं म्हणणं त्या कलंकित स्त्रीला घरी ठेवून मी तिची पूजा करावी? का करशील? पूजा करणं फक्त बायकांच्याच वाटेला आलेलं आहे ना. त्याग, सेवा सारं काही त्यानेच करायचं. विश्वासचं मत बोलतेस तू? हो. विश्वाच्या खोलीवर पोलीस आले, काहीतरी भानगड झाले ते. पोलीस? हो. चल भाऊ. थांबा सब इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला अजूनही विनंती करतो, हिच्या तोंडावरचं पांघरून दूर करू नका. तिला असंच धन करायची मला परवानगी द्या. तशी परवानगी देता येणार नाही. कारण मृत्यू संशयित आहे. म्हणजे मी खुनी अशी शंका आहे का तुम्हाला? ठीक आहे, मी सरकारी कामात व्यत्यय आणत नाही. सगळं अंगणातलं खुण आहेत. पाहत्या खुणा आणि शक्य असेल तर मोजा. नौखालीच्या कांडात स्त्रीवर बलात्कार झाला होता. बलात्कारी गुंडांनी आपल्या पौरुषाची खून म्हणून कपाळावर आपलं नाव गुंतून तो फरारी झाला. ही कलंकित झाली. पाप लपवता येईना, नाव पुसता येईना. साऱ्या घरादाराची वासलात लागली होती. सुदैवानं हिचा पती जिवंत होता. पण ही कलंकित म्हणून त्यांनी हिला लाथ हाडली. भ्रष्ट करणाऱ्याचं पारिपत्य तो धर्मात्मा करू शकला नाही. पण हिला घरातून घालून देऊन त्याने आपली संस्कृती पाहिली. ही वनवास येऊन हिंदू लागली. पतीनीचं पत्नीपद काढून घेतलं.
पण हिचं सौंदर्य आणि यौवन काय तो काढून घेऊ शकला नाही. आई बाप घरात येऊन देईना, स्वतःच्या पोटाची खळगी भरून काढण्यासाठी हिला आपलं सौंदर्य विकावं लागलं. कैकाने उदार मनाने आधी किंमत दिली. सगळ्यांचीच नाव हिला काही समजली नाही, पण ज्यांची समजली त्यांच्या नावाने मी आपल्या शरीरावर गोंधून घेतलेला आहे. चिडून, संतापून, वेडून केव्हा तरी आपल्या बाळाची भेट होईल म्हणून मी जगली. आणि हिचा पती आणखी एखाद्या तरुणीच्या कुंपाचा धरी झाला असेल, पण अपघात म्हणून हिला कुत्र्याच्या जिव्याने जगलं. बलात्कार केला तो मुक्त, त्याची सभ्य आणि ही कुलटा स्त्रीसाठी रक्षण. वारे समाज. हिचं नाव गाव माहित आहे तुम्हाला? हो, पाहिजे तर हिच्या पतिराजांना बोलून घ्या. वीरेंद्र बंदोपाध्याय, नौखाली. त्याचीच ही पत्नी निर्मला बंदोपाध्याय. निर्मला बंदोपाध्याय? ही स्त्री मला काशीला भेटली होती. हिच्यावर हिच्या पतीचं फार प्रेम होतं. मी प्रत्यक्ष पाहिलंय. त्याने हिला आगीत टाकली. हिचा भयंकर अपराध. कोणीतरी हिच्यावर बलात्कार केला. हिला मारहाण झाला होता आणि त्याचं सारं कुटुंब एक मरणार होतं. हे सारं तुम्हाला कारांवर पुढे सांगावं लागेल. जरूर सांगेन. पोलीस उठा. माझी आशा, तिची अवस्था हीच. एका निरपराध आहे. ती माझी पत्नी आहे. मी तिला घरी आणणार. ती माझी आहे. ती मूल माझं समजेल. अक्का, माझी आशा कुठे आहे? कुठे आहे आशा? चल भाऊ. आई, 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 काय झालं तुला? आई सांग ना. बहिणी कुठे आहे? माझी आशा कुठे आहे? आई, मी आणि बाळ जाते पुन्हा न येण्यासाठी. माझ्या पतीला ही सौभाग्य चिन्ह द्या. ते नेण्याची माझी योग्यता नाही. आशा, आशा, मी तुला परत न्यायसाठी आलो होतो. तुझ्या बाळाचा मी सांभाळ केला असता. आशा, 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 तू कुठे गेली? स्त्री जन्माही तुझी कहाणी, स्त्री जन्माही तुझी कहाणी. हृदयी अमृत नयनी पाणी, हृदयी अमृत नयनी पाणी. स्त्री जन्म